नमस्कार शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम सगळ्यांना जय शिवराय। अनेक जणांच्या सोयाबीन सोंगणीचं काम चालू आहे। अनेक जणांना तो धाक पडलेला आहे की पुन्हा असाच महापूर येईल का, परत शेतामध्ये त्या पद्धतीचा पाऊस सोयाबीन सोंगल्यानंतर ते नुकसान करेल का, किंवा ही पावसाची रेलचेल आहे तरी कौरव तुम्ही तर सांगितली 10 ऑक्टोबर पासून जाणार आहे। हे तुमचे काही प्रश्न आहेत, या प्रश्नांची उत्तरे आणि विषय असा आहे की ज्या पूर्व विदर्भामध्ये, ज्या पूर्व मराठवाड्यामध्ये जसं की नांदेड पट्टा, हिंगोली, यवतमाळ, गडचिरोली, हिंगणघाट, गोंदिया, अकोला, अमरावती या भागामध्ये दररोज भाग बदलत पद्धतीने जो काही पाऊस पडतो, त्या पावसाच्या सुद्धा आता ज्या परतीचा पाऊस या भागामध्ये अडकलेला आहे त्याबद्दल तुम्हाला पूर्वकल्पना मागे पण दिलेली आहे। तो पाऊस जाणार कधी या भागातला सुद्धा, ज्यामुळे अजूनही ढगांची निर्मिती महाराष्ट्रात होते, त्या आभाळाबद्दल आपण, त्या क्लाउड सीलिंग बद्दल देखील आपण बोलणार आहोत, जिथे पावसाबद्दल बोलूयात आणि हळूहळू संपूर्ण महाराष्ट्राच्या कंडिशन मध्ये बोलूयात। ठीक आहे, आता एकदा अंदाज दिलाय तो परत मी बदलत नाही, तुम्हाला माहिती आहे। तर आपण पहिली गोष्ट सगळ्या भागांचा अंदाज पाहूयात, शेतकऱ्यांना सविस्तर माहिती देखील मिळेलच। मित्रांनो, चंद्रपूर, गोंदिया, हिंगणघाट, वर्धा, अकोला, अमरावती, नागपूर या भागांमधला पाऊस 7 तारखेनंतर सुट्टी मारतोय। त्यांना सोयाबीन सोंगणीसाठी विना अडथळा, जसं आता मराठवाड्यामध्ये मिळाला होती संधी, तशी यांना देखील मिळणार आहे। त्यानंतर परिस्थिती ही या भागातली नॉर्मल होऊन जाईल। जी काही वेळ मिळाली होती, त्यांच्याही भागात काही ठिकाणी वेळ मिळाली होती, पण तिथे धाक मात्र तो कायम होता, तो धाक देखील तिथे आहेच। तो राहील फक्त उद्याचा दिवस म्हणजे 5 ऑक्टोबरला, ठीक आहे, आणि 6 ऑक्टोबरला हा धाक 2 दिवसासाठी तिथे असेल। पहिले आपण एक एक तारीख समजू। 5 तारखेचा पाऊस या भागामध्ये नागपूर, चंद्रपूर, गोंदिया इथे दुपारच्या 3 वाजता किंवा 4 वाजताच्या आसपास क्लाउड रेंजमध्ये 2:30 वाजल्यापासून येईल, अशी ही परिस्थिती आहे। त्यानंतर ही परिस्थिती नांदेड पट्ट्याच्या अनेक भागामध्ये आहे। उद्या बीड जिल्ह्यातल्या गेवराई, परभणी, माजलगाव, परळी वैजनाथ, घनसावंगी पट्टा, मंठा पट्टा, जिंतूर पट्टा, अहिल्यानगरचा जो काही पाथर्डी पट्टा, नेवासा पट्टा या भागांचा समावेश आहे। त्यानंतर 5 ऑक्टोबरलाच सोलापूर, सांगली, साताऱ्यामध्ये तुरळक ठिकाणी, पण सोलापूर, धाराशिव पट्टा अनेक ठिकाणी याच्या सरी कोसळू शकतात। काही ठिकाणी नुकसान करणारा पाऊस हा 70% भागांना नाहीये, तो फक्त 30% भागांना, म्हणजे 1000 गावापैकी जवळपास 250 ते 100 गावांचा समावेश आहे। त्यामध्ये सुद्धा 250 गावांमध्ये सुद्धा 50 ते 150 गावांना फक्त फटकारा, तर काही ठिकाणी बऱ्याचशा टोळ्यांचा पाऊस होऊ शकतो। यामध्ये कोल्हापूर, पुणे, अहिल्यानगरची श्रीगोंदा पट्टे, सारोळा, कासार पट्टा, कर्जत पट्टा, जामखेड पट्टा, इकडे आपण जर पाहिलं तर साताऱ्याचा समावेश तर सांगितलाच आपण, कोल्हापूर, सांगलीचाही सांगितलाय। आणि विषय असा आहे की कर्नाटकमध्ये हा मान्सून अजूनही राहणार आहे आठवडाभर तरी, पण कर्नाटकच्या पावसाचे परिणाम हे सातारा आणि सांगलीला होत राहणार आहे, याबद्दल हे जाणून घ्या। तर लातूरमध्ये, नांदेडमध्ये, हिंगोलीमध्ये आणि मंठा वगैरे पट्ट्यामध्ये उद्याचा पाऊस आहे। 5 ऑक्टोबरची जी काही तारीख असेल व्याप्तीच्या विषयामध्ये सर्व दूरची नाहीये, सगळ्याच ठिकाणी पडेल असं काही नाहीये, पण सांभाळायचंय का, कारण की ते गाव फिक्सेबल नसतात। याच गावातून याच्याच शेतात होईल हे मॉडेलनुसार त्याची गॅरंटी नसते, म्हणून याला आपण अंदाज नाव दिले। पण पाऊस मात्र महापूर किंवा जलप्रलय असं काहीही करणार नाहीये, त्यामुळे ती कंडिशन आज नाहीये। तर लक्षात घ्या की पूर्व विदर्भामध्ये अजूनही हा 2 दिवस अडकलेला आहे परतीचा मान्सून, नंतर तो 7 तारखेपासून तेलंगणा, आंध्र प्रदेश या भागातून जाणार आहे। सध्याची जर आपण लाईव्ह कंडिशन जर पाहिली तर अहिल्यानगरच्या अनेक भागामध्ये तो पाऊस चालू आहे, अनेक म्हणण्यापेक्षा 20-50 गावांमध्ये ते चालू आहे। अहिल्यानगर खूप मोठा आहे। त्यानंतर लातूर जिल्ह्यातही अनेक ठिकाणी तो चालू आहे, 100 ते 50 गावांमध्ये तो चालू आहे। तसेच नांदेड जिल्ह्यामध्ये 200 ते 250 गावांना चालू आहे आणि संध्याकाळी तो आजच्याही 4 ऑक्टोबरला मध्ये रात्रीपर्यंत काही ठिकाणी तो वाढ देखील होऊ शकते। ही परिस्थिती जास्त प्रमाणामध्ये चंद्रपूर, यवतमाळच्या भागामध्ये सुद्धा आहे। या परिस्थितीचा सामना आपल्याला अजून 2 दिवस करायचा आहे। आणि तुम्हाला मागेही सांगितले की महाराष्ट्रातून 100% मान्सून ज्यावेळेस जाईल ती तारीख 10 ऑक्टोबर असेल। आणि या 4-5 दिवस जी संधी मिळाली होती, त्या 4-5 तारखेपासून जो पाऊस आहे, हा जो काही पावसाळा आहे, हा मान्सून महाराष्ट्राच्या 70% भागातून गेल्या जमा आहे, पण तो 30 आणि 40% भागात ज्या काही अडकला आहे त्याचे पडसाद या 3 दिवसात ते उमटताना आपल्याला दिसत आहेत। आणि ते गेल्याच्या नंतर तुम्ही निवांतमध्ये तुमच्या ज्या काही पेरण्या असतील त्या वगैरे करू शकता। पण ह्यामध्ये ज्या भागांना पाऊस होत आहे किंवा होत राहणार आहे, त्यामध्ये परत 4-5 दिवस वापसा मूळ होईल आणि महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचे स्थानिक वातावरणाची जी काही लेयर्स आहे ती तुरळक ठिकाणी होत आहेत। ठीक आहे, आता सगळ्या गोष्टी समजल्या असतील तर पुन्हा एकदा रिपिटेशन करतो थोडक्यामध्ये की 5 ऑक्टोबर सुद्धा पूर्व विदर्भातल्या सर्व जिल्ह्यांना भाग बदलत अनेक ठिकाणी तो पाऊस असणार आहे। भाग व्याप्ती ही 60% ते 40% अशा शोभामध्ये आहे। सर्वदूर इथेही पडणार नाही, काही ठिकाणी ते फक्त पेंडवता, काही ठिकाणी फटका, काही ठिकाणी जास्तही होऊ शकतो। त्यानंतर अहिल्यानगर, कोल्हापूर या भागात सुद्धा काही ठिकाणी जास्त, काही ठिकाणी कमी असं राहू शकतो। धुळे, नंदुरबार, जळगावमध्ये ह्या पावसाचे फारसे पडसाद नाहीयेत। त्यांना कापूस वेचणीला वगैरे सोयाबीनला तिथे जास्त अडथळे येणार नाही। तिथली व्याप्ती मात्र फक्त 5% आणि 10%च आहे, पण जी व्याप्ती या महाराष्ट्राच्या इतर भागांसाठी आहे ही 5 ऑक्टोबरला थोडी जास्त आहे। तर आता 6 ऑक्टोबर बद्दल बोलूयात आणि आपला लाईव्हचा पूर्ण विषय मांडूयात। तर 6 ऑक्टोबरला पश्चिम महाराष्ट्रातला कोल्हापूरचा जो काही पाऊस आहे तो पुन्हा स्वच्छ वातावरण होणार आहे। स्वच्छ म्हणण्यापेक्षा थोडं ढगाळ राहील, पण 5 ऑक्टोबरसारखी परिस्थिती तिथे होणार नाहीये। यामध्ये पश्चिम महाराष्ट्रात जेवढे काही तालुके मोडतात, जेवढे काही जिल्हे मोडतात, हे 6 ऑक्टोबरला नाहीये, म्हणून 5 ऑक्टोबरला वाटल्यास सोयाबीन काढायचं काम थांबू शकता। पश्चिम महाराष्ट्र, जालना, मराठवाडा, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, लातूर, बीड वगैरे भागामध्ये हा धाक नाहीये, त्यामुळे ह्याचं टेन्शन 6 ऑक्टोबरला घेऊ नका, काही अडचण नाही। पण ह्याचं टेन्शन कोणाला आहे 6 ऑक्टोबरला? हिंगोली, नांदेड पट्टा, चंद्रपूर, नागपूर, कारण की यांना 7 तारखेला जाणार आहे। 6 तारखेला तो राहीलच असा याचा प्रभाव आहे। तर 6 तारखेला ही जो काही पाऊस आहे तो पूर्व विदर्भ आणि पूर्व मराठवाड्यात आहे आणि एक्झॅक्टली जी फिक्सेबल तारीख आहे, ज्या पूर्व विदर्भाचा पाऊस निघून जाईल अशी ही तारीख 7 आहे। पण ह्या 7 तारखेला तुरळक ठिकाणी
छत्रपती संभाजीनगरच्या 2-4 गावांना, अहिल्यानगरच्या 5-50 गावांना या 7 तारखेला होईल, कारण की तो पाऊस पूर्व विदर्भातनं निघून जातोय. पण गरमीची लेवल एवढी भयानक आहे, उष्णतेचा पारा एवढा वाढलाय की तिथे झालेल्या ओलसर जमिनीचे ढग, पाण्याचे ढग बाष्पयुक्त वारे तयार होणं ही परिस्थिती असल्यामुळे पुन्हा 10-15 भागांना स्थानिक पातळीचा पाऊस येईल. अन्यथा मोठ्या पावसाचे संकेत महाराष्ट्राला 7 तारखेपासून नाहीये. 8-9 तारीख जी आहे ही सुद्धा अशीच गरमीच्या लेवलमुळे कोल्हापूर, सांगली, सोलापूर, बेळगाव ह्या भागामध्ये, त्यानंतर हुबळी वगैरे भागामध्ये तो पाऊस आलेला आहे. आणि 10 ऑक्टोबरपासून महाराष्ट्रातल्या जवळपास 90% भागातला पाऊस हा निघून चाललाय. त्यामध्ये चंद्रपूर, नागपूर, गोंदिया, भंडाराला इथून पुढे त्रास नाही. मात्र कोल्हापूर, कोकण किनारपट्टीला आपल्याला माहिती आहे यांना दिवाळीच्या वेळेसही पिरियडमध्ये पाऊस होणार आहे. त्यामध्ये गत्यंतर नाही. ती तारीख सुद्धा फिक्सेबल आहे. 17 हिशोबामध्ये किंवा 18 तारखेच्या हिशोबात दिवाळीच्या आसपास 4-5 दिवसांमागे पुढे ह्या टायमिंगला दिवाळीचं साठी सपाटीचं जे काय आपण म्हणतोय ते वावधन येणार आहे. अशा